AV नंबर 2 पार्ट नंबर 2कडे आपण वळूया. तर तो माणूस त्या ठिकाणी निघालेला आहे. रस्त्याने चालताना एक नीरव शांतता आहे आणि त्याच्या पावलांचा आवाज जो आहे तो एखादा डेथ बेल वाजावी, त्या ठिकाणी एखादी मृत्यूची घंटा वाजावी इतक्या पद्धतीने त्या पावलांचा आवाज त्या ठिकाणी त्या होतो आहे आणि तो निघालेला आहे त्या रस्त्यावरनं. एव्हरी नाऊ अँड देन ही मेड अन एफर्ट टू गो मोर क्वाइटली. तो प्रत्येक वेळा तो प्रयत्न करतो आहे की त्याचे प्रयत्न असे आहेत की आपण शांतपणे जावं, पण ते जमत नाही आहे. बट द रोड साईड वॉज अ मास ऑफ थ्रोन्स. त्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा बाजूला त्या ठिकाणी काटेरी झुडपं दिसत आहेत. त्या ठिकाणी अतिशय दाट अशी घनदाट अशी ती काटेरी झुडपं आहेत. अँड देअर क्रॅकलिंग अँड रस्लिंग वेअर नियरली ॲज लाऊड ॲज द थर्ड ऑफ हिज फीट ऑन द रोड. आणि हे झुडपं त्या ठिकाणी त्यांचा एक विशिष्ट असा क्रॅकलिंग साऊंड, एक खडखड तडतड आवाज होतो आहे. रस्लिंग साऊंड, एक सळसळ आवाज होतो आहे पानांचा. वेअर नियरली ॲज लाऊड ॲज द थर्ड ऑफ हिज फीट ऑन द रोड. आणि जसं तो माणूस चालतो आहे त्याच्या पावलांचा आवाज, त्या पावलांचा जो थड आहे, थड म्हणजे धब धब असा जो आवाज आहे या ठिकाणी, त्या पावलांचा आवाज, त्या झुडपांचा आवाज आणि विशिष्ट पद्धतीने ती नीरव शांतता जी आहे, त्या नीरव शांततेमध्ये हा आवाज जो आहे तो सुद्धा भयानक वाटतो आहे. आणि हा माणूस त्या ठिकाणी कशा तरी त्या एका विशिष्ट गतीने त्या ठिकाणी त्या निघालेला आहे त्या रस्त्यावरनं. बिसाइड्स दे मेड हिम गो स्लोली अँड ही हॅड नो टाईम फॉर दॅट. त्याला वाटतं की त्या ठिकाणी कुठलाही आवाज व्हायला नको अशी त्याची मनामध्ये इच्छा आहे, म्हणून तो शांतपणे जायचा प्रयत्न करतो आहे. पण तसं काही होत नाही आहे, तेवढं त्याला वेळ नाही आहे, कारण त्याला लवकर जायचं आहे. व्हेन ही केम टू मिसेस ॲडिस कॉटेज ही पॉज अ मोमेंट. आता तो रस्ता पार करून त्या ठिकाणी मिसेस ॲडिसच्या त्या घराकडे पोहोचला. तो थांबला. ही पॉज अ मोमेंट, काही वेळ त्याने थांबला, तो क्षणभर थांबला. ओनली अ स्मॉल पॅच ऑफ ग्रास ले बिटवीन इट अँड द रोड. रस्त्यापासून काहीशा अंतरावर त्या ठिकाणी एक हिरवागार असा एक पॅच, हिरवागार असा एक तुकडा त्या ठिकाणी दिसतो आहे. अँड ही लुक इन ॲट द लाईटेड अनकर्टन विंडो. आणि त्याने त्या घरामध्ये बघितलं. एक घरामध्ये प्रकाश होता. अनकर्टन म्हणजे पडदा नसलेलं, कर्टन नाही त्याला, आणि त्या खिडकीला कुठलाही पडदा नाही आहे. आणि अशा त्या घरामध्ये त्याने बघितलं, जरा डोकावून बघितलं की काय दिसतंय त्याला. ही कुड सी मिसेस ॲडिस स्टुपिंग ओव्हर द फायर. त्याने बघितलं की मिसेस ॲडिस जी आहे ती स्टुपिंग ओव्हर म्हणजे बेंडिंग ओव्हर, ती वाकलेली होती. तिने ती चूल पेटवलेली आहे. टेकिंग सम पॉट ऑर केटल ऑफ इट. त्या ठिकाणी ती काहीतरी एक भांडं आहे तिने ठेवलेलं आहे त्या चुलीवर. आणि त्या ठिकाणी ती जी किटली आहे ती किटली ती आता उचलण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. त्याने बघितलं ती काय करते ते. ही हेजिटेटेड अँड सीम टू वंडर. त्याने थोडंसं विचार केला की आतमध्ये जाऊ की नको. त्याला थोडंसं जरा आश्चर्य वाटलं, की मनामध्ये भीती पण होती की काय करावं. ही वॉज अ बिग हेवी वर्किंग मॅन. तो एक अतिशय धष्टपुष्ट, अतिशय मजबूत बांध्याचा असा तो एक कष्टकरी असा तो मनुष्य होता. नॉट सक्सेसफुल. त्याला मात्र यश त्याला काही फारसं मिळालेलं नव्हतं. जजिंग बाय द पॉवर्टी ऑफ हिज ॲपिरन्स. त्याच्याकडे बघून असं वाटतं की त्या ठिकाणी तो अतिशय दारिद्र्यात त्याने त्याचं आयुष्य त्या ठिकाणी बेतलेलं होतं. फॉर अ मोमेंट ही मेड ॲज इफ ही वुड ओपन द विंडो. एक क्षण त्याला असं वाटलं की त्याने ती खिडकी त्याने उघडावी. दॅन ही चेंज हिज माइंड अँड वेंट टू द डोअर इन्स्टेड. त्याने आपलं मन बदललं, आपलं विचार बदलला आणि पुन्हा खिडकी उघडण्याच्या ऐवजी, खिडकीतून जाण्याच्या ऐवजी आपण त्या ठिकाणी डायरेक्ट दरवाजातून आतमध्ये घुसावं असा विचार त्या माणसाने केला. आणि त्या ठिकाणी तो निघाला पुढे. आता ही डिड नॉट नॉक बट वॉक स्ट्रेट इन. त्याने दरवाजा नॉक केला नाही, दरवाजा काही वाजवला नाही, डायरेक्ट त्या ठिकाणी त्याने त्या दरवाजामध्ये प्रवेश केला घरामध्ये. द वुमन ॲट द फायर टर्न क्विकली राऊंड. त्या ठिकाणी ती बाई जी आहे, ज्या आपल्या मिसेस ॲडिस ज्या आहेत, त्या ताबडतोब त्या आपल्या चुलीकडनं त्यांनी त्या वळाल्या, त्याच्याकडे बघितलं. व्हॉट यू पीटर क्राउच शी सेड. त्या म्हणाल्या, अरे पीटर क्राउच, काय तू कसा इकडे. आय डिड नॉट हिअर यू नॉक. तू दरवाजा न ठोठावता आतमध्ये आलास. तो म्हणतोय, आय डिड नॉट नॉक मॅम. नाही मॅम, मी काही दरवाजा ठोठावला नाही. आय डिड नॉट वॉन्ट एनीबडी टू हिअर. मला कोणी इथे माझ्याबद्दल कोणी ऐकायला नको म्हणून त्या ठिकाणी दरवाजा न ठोठवताच त्या ठिकाणी मी आतमध्ये आलेलो आहे. हाऊ इज दॅट. काय झालं.
तिने विचारणा केली, त्याला विचारलं, त्या पीटर क्राउचला विचारलं, काय झालं रे असं? तो तिला म्हणतोय, आय एम इन ट्रबल. हिज हँड्स वेर शेकिंग अ लिटिल. मी संकटामध्ये आहे आणि त्याचे हात त्या ठिकाणी थरथरत होते. व्हॉट हॅव यू डन? काय केलंस तू? मिसेस ॲडिसने त्याला विचारलं. आय शॉट अ मॅन, मिसेस ॲडिस. तो म्हणाला, मिसेस ॲडिस, मी एका माणसाला मारलं आहे, मारून टाकलं या अर्थाने. यू, तू मारलंस त्याला? येस, आय शॉट हिम. हो, मी मारलं. यू किल्ड हिम, म्हणजे तू त्याला मारून टाकलंस? तो म्हणतोय, आय डोंट नो. नाही, मला माहिती नाही, पण मी एक गोळी झाडली. तो माणूस मेला की नाही मला माहिती नाही. आय डोंट नो. फॉर मोमेंट देर वॉज सायलेन्स इन द स्मॉल स्टफी किचन. त्या ठिकाणी काही क्षणापुरतं त्या ठिकाणी त्या किचनमध्ये एकदम शांतता पसरली. दॅन द किटल बॉइल्ड ओव्हर अँड मिसेस ॲडिस मेकॅनिकली पुट इट ॲट द साईड ऑफ द फायर. त्या ठिकाणी जे पाणी आहे त्या किटलीतलं ते उकळायला लागलं आणि ताबडतोब त्या ठिकाणी मिसेस ॲडिसने त्याने अगदी यांत्रिक पद्धतीने तिने तो आग विझवली आणि ते भांडं बाजूला केलं. शी वॉज अ स्मॉल थिन वुमन विथ अ ब्राऊन हार्ड फेस. ती अतिशय एक लहानखोर अशी, छोट्या चनीची ज्याला म्हणतो आपण, एक नाजूक अशी ब्राऊन हार्ड फेस, अतिशय ब्राउनिश कलर तिच्या चेहऱ्याचा आहे, काहीसा रापलेला चेहरा आहे, काहीशी उंचीने कमी आहे, बुटकी आहे. ऑन विच द स्किन हॅड ड्राईड इन इन्युमरेबल स्मॉल हेअर लाईक रिंकल्स. आणि तिच्या चेहऱ्यावर खूप सुरकुत्या पडलेल्या आहेत, रिंकल्स आहेत तिच्या चेहऱ्यावर, खूप असंख्य सुरकुत्या दिसत आहेत. चेहरा रापलेला आहे, का तर तिचे कष्ट करते आहे, मेहनत करते आहे म्हणून तो चेहरा तसा आहे. शी वॉज प्रॉबेबली नॉट मोर दॅन 42. तिच्याकडे बघून असं काय, तिचं वय काही फार नाही आहे, 42 वर्षाची ती असावी. बट लाईफ ट्रीट्स सम वुमन हार्ड इन द ॲग्रिकल्चरल डिस्ट्रिक्ट्स ऑफ ससेक्स. पण हा जो जिल्हा आहे, ससेक्सचा जो जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये शेती ही प्रामुख्याने व्यवसाय असल्याकारणाने बऱ्याचशा स्त्रियांचं जे जीवन आहे ते अतिशय कष्टप्रद होतं. अँड मिसेस ॲडिस लाईफ हॅड बीन हार्डर दॅन मोस्ट. आणि मिसेस ॲडिस यांचं जीवन तर त्याहीपेक्षा खूप खडतर होतं. त्या अतिशय खडतर आयुष्य जगत होत्या खरं तर, आणि म्हणून त्या ठिकाणी चेहरा जो आहे तो रापलेला होता. व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू फॉर यू पीटर क्राउच? शी सेड अ लिटिल सोवरली. अतिशय खिन्नपणाने त्या म्हणाल्या त्याला की पीटर क्राउच, तुझ्यासाठी मी काय करू शकते आता? मी काय करणार? लेट मी स्टे हिअर अ बीट. इज देर नो वेअर यू कॅन पुट मी टिल दे हॅव गॉन? लेट मी स्टे हिअर अ बीट. तो म्हणाला, पीटर क्राउच म्हणाला मिसेस ॲडिसला की काही थोड्या वेळ तरी मला तुम्ही इथे राहू द्यात. इज देर नो वेअर यू कॅन पुट मी टिल दे हॅव गॉन? ते इथून जास्त तोपर्यंत तुम्ही मला कुठेतरी लपवतात का? हू 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 हॅज ते? कोण आहेत ते? द कीपर्स. तो म्हणाला की ते कीपर्स आहेत. कीपर्स म्हणजे काय तर रखवालदार, राखण करणारे त्याला म्हणतो आपण, रखवालदार. ते रखवालदार आहेत. ओ, यू हॅड अ क्वारल विथ द कीपर्स हॅव यू? म्हणजे याचा अर्थ आहे की तू त्या रखवालदारांशी भांडण केलंस का? येस, आय वॉज डाऊन बाय सिंडरवूड. आता हे सिंडरवूड काय आहे? सिंडरवूड आहे नेम ऑफ द वूड, ते जंगलाचं नाव आहे. येस, आय वॉज डाऊन बाय सिंडरवूड सीइंग इफ आय वूड पिक अप एनिथिंग. तर हो, मी सिंडरवूडच्या जंगलातनं मी जात होतो. इफ आय कुड पिक अप एनिथिंग, आणि मला वाटलं की एखादी शिकार मला मिळायला पाहिजे असा विचार मी करत होतो. अँड द कीपर्स फाउंड मी. आणि अचानक त्या ठिकाणी त्या रखवालदारांनी, त्या ठिकाणी जे पहारेकरी होती त्यांनी मला बघितलं. देर वेअर 4 to 1, सो आय यूज माय गन. एकूण 4 लोक त्या ठिकाणी रखवालदारी करत होते आणि मला बघितल्यानंतर मी माझी गन वापरली. दॅन आय रॅन फॉर इट, आणि मी पळालो. दे आर आफ्टर मी, दे कांट बी फार ऑफ नाऊ. आणि मी गनचा वापर केला आणि ते माझ्या मागे धावत आले. ते काही जास्त दूर नसतील कदाचित, ते माझ्या पाठलाग करतायत. मिसेस ॲडिस डिड नॉट स्पीक फॉर अ मोमेंट. क्राउच लुक ॲट हर बिसिचिंगली. बिसिचिंगलीचा अर्थ होतो ॲपिलिंगली, म्हणजे विनवणी केली, मनधरणी केली. क्राउचने मिसेस ॲडिसची मनधरणी केली की प्लीज काही करा, मला तुम्ही वाचवा ह्या लोकांपासून, असं तो विनवणी करतो आहे त्या मिसेस ॲडिसला. मिसेस ॲडिस म्हणते, यू माईट डू इट फॉर टॉम सेक ही सेड. तो म्हणाला आपल्या प्लीज तुम्ही टॉमसाठी तरी हे करा ना प्लीज. आता हा टॉम कोण आहे? तर टॉम हा मिसेस ॲडिसचा मुलगा आहे ॲक्च्युली, ते नंतर कळतं आपल्याला. यू हॅवंट इव्हन ॲन ओव्हर गुड फ्रेंड टू टॉम स्नॅप मिसेस ॲडिस. स्नॅपने त्याला फटकारलं. स्नॅप म्हणजे फटकारणं.
मिसेस ॲडिसन त्याला फटकारलं आणि आणि त्याला म्हणाली, तू आता टॉमचा काही चांगला मित्र नाहीस, मला माहिती आहे. बट टॉम्स बीन अ व्हेरी गुड फ्रेंड टू मी. ही वूड वॉन्ट यू टू स्टँड बाय मी टू नाईट. पण टॉम माझा अतिशय चांगला मित्र आहे हो, आणि टॉमला पण असंच वाटेल की आज रात्री तरी तुम्ही मला इथे इथे मला आसरा द्यावा, असं टॉम पण माझ्याबद्दल सांगेल कोणी. वेल, आय ओंट से ही वुडंट. मला नाही वाटत तो असं काही तुझ्याबद्दल म्हणेल. बट टॉम ऑलवेज थॉट बेटर ऑफ यू दॅन यू डिझर्व. पण टॉम तुझ्याविषयी कायम चांगलाच विचार करत होतो, मला माहिती आहे. तू जरी वाईट आहेस तरी पण टॉम तुझ्याबद्दल चांगला विचार करत होता. मे बी यू कॅन स्टे टिल ही कम्स होम टू नाईट. ठीक आहे, तो येईस्तोपर्यंत त्या ठिकाणी तू इथे थांबू शकतोस. देन वी कॅन हिअर व्हॉट ही सेज अबाउट इट. नंतर आपण बघूया की तो तुझ्याबद्दल काय म्हणतो ते. ही विल बी अप ॲट वर्क फॉर अन हावर 8. तर ही विल बी ॲट वर्क फॉर अन हावर 8. तो साधारणतः एका तासात तो घरी येईल. अँड द कोस्ट विल बी क्लिअर बाय देन. आय कॅन गेट अवे आउट ऑफ द कंट्री. तर कोस्ट विल बी क्लिअर. आता या ठिकाणी कोस्ट विल बी क्लिअर म्हणजे काय, तर धोका टळलेला असणे. तर एका तासामध्ये धोका टळलेला असेल आणि आय कॅन गेट अवे आउट ऑफ द कंट्री, आणि मी ताबडतोब इथून निघून जाईल. तर प्लीज टॉम यायच्या आत त्या ठिकाणी तुम्ही 1 तास का होईना त्या ठिकाणी मला ह्या चोरांपासून तुम्ही वाचवा, ह्या पहारेकरांपासून मला वाचवा. वेल विल यू गो. तू कुठे जाशील, तिने विचारलं. मिसेस ॲडिसने त्याला विचारलं, पीटर क्राउचला. आय डोंट नो. देर इज टाईम टू थिंक ऑफ दॅट. कारण वेळच नाही की काय कुठे जावं मला कळत नाही आहे. वेल यू कॅन थिंक ऑफ इट इन हिअर, शी सेड ड्रायली. ती अतिशय कोरडेपणाने त्याला म्हणाली की ठीक आहे, तू विचार कर याच्यावर. ओपनिंग अ डोअर विच लेड फ्रॉम द किचन इन टू द स्मॉल शेड ॲट द बॅक ऑफ द कॉटेज. तिने किचनमधनं त्या ठिकाणी बॅक साईडला एक छोटीशी शेड केलेली आहे, आणि त्या बॅक साईडला जी शेड आहे त्या शेडमध्ये त्या ठिकाणी तिने त्याला सांगितलं जायला त्या ठिकाणी. दे विल नेव्हर गेस यू आर देअर. ते त्यांना तू सापडणार नाहीस त्या ठिकाणी. स्पेशली इफ आय टेल देम आय हॅवंट सीन यू टू नाईट. आणि काही काळजी करू नकोस, जरी कोणी आलं ते मी त्यांना सांगेल की मी तुला आज रात्री इथे कुठे बघितलं नाही, तर तू इथे या ठिकाणी या छोट्याशा शेडमध्ये तू लप, जी किचनच्या मागे त्या ठिकाणी केलेली आहे. यू आर गुड वुमेन मिसेस ॲडिस. आय नो आय एम नॉट अ वर्थ युअर स्टँडिंग बाय मी. तो म्हणाला पीटर क्राउच की मिसेस ॲडिस, तुम्ही खूप चांगल्या स्त्री आहात, खूप चांगल्या बाई आहात. आय नो आय एम नॉट वर्थ युअर स्टँडिंग बाय मी. खरंच मी तुमच्या जवळ उभा राहण्याच्या लायकीचा नाही आहे. बट मे बी आय वूड हॅव बीन डिफरंट इफ आय हॅड अ मदर लाईक टॉम्स. जर तुमच्यासारखी आई मला राहिली असती, जशी टॉमच्या तुम्ही आई आहात, आणि टॉमसारखी म्हणजे तुमच्यासारखीच आई मला मिळाली असती, तर कदाचित मी पण त्या ठिकाणी चांगला राहिलो असतो, असं तो तिला म्हणतोय. शी डिड नॉट स्पीक. ती काहीही बोलली नाही. बट शट द डोअर. तिने ते दरवाजा लावला. अँड ही वॉज इन डार्कनेस सेव्ह फॉर अ स्मॉल रे ऑफ लाईट दॅट केम थ्रू वन ऑफ द क्रॅक्स. आणि आता हा जो पीटर क्राउच आहे तो त्या छोट्याशा किचनच्या मागे जी शेड केलेली आहे त्या शेडमध्ये त्या ठिकाणी तो आता त्या ठिकाणी त्या काळ्या कभिन्न अंधारामध्ये त्या ठिकाणी आता तो तिथे लपला. एक त्या जी दाराला अशी एक छोटीशी फट आहे, छोटासा छोटीशी भेग आहे, छोटीशी क्रॅक आहे. त्या क्रॅकमधनं प्रकाश येतो आहे, तेवढाच फक्त दिसतोय. बाय दिस लाईट ही कुड सी हर मुव्हिंग टू अँड फ्रो. आणि त्या छोट्याशा प्रकाशातून तो बघतोय की मिसेस ॲडिस ज्या होत्या त्या इकडून तिकडे फेऱ्या मारत होत्या. प्रिपेरिंग टॉम्स सपर. आता सपरचा अर्थ आहे रात्रीचं जेवण. त्या टॉमचं जेवण, रात्रीचं जेवण बनवत होत्या. इन अनादर हवर टॉम वुड बी होम फ्रॉम आयर्न लॅच फार्म. आणि पुढच्या एका तासात टॉम त्या ठिकाणी आयर्न लॅच च्या फार्मवरून तो परत येणार होता. वेर ही वर्क एव्हरी डे, की ज्या ठिकाणी तो कामाला होता आयर्न लॅच फार्मवर. पीटर क्राउच ट्रस्टेड टॉम टू हेल्प हिम. आणि पीटर क्राउचला विश्वास होता की त्या ठिकाणी टॉम हा निश्चित मदत करेल. फॉर दे हॅड बीन फ्रेंड्स वेन दे वेंट टुगेदर टू द नॅशनल स्कूल ॲट लॅम्बरहर्स्ट. कारण ते बऱ्याच काळ चांगले मित्र होते. ज्यावेळेला लॅम्बरहर्स्टच्या त्या शाळेमध्ये ते एकत्र जायचे त्यावेळेला ते चांगले मित्र होते. सिन्स देन द फ्रेंडशिप हॅड नॉट बीन ब्रोकन बाय देअर व्हेरी डिफरंट कॅरेक्टर्स अँड करिअर. आणि तरीही त्यांची मैत्री, दोघांचे स्वभाव अतिशय विभिन्न होते, पीटर क्राउचचा आणि टॉमचा. पण त्यांचे करिअर पण वेगळे वेगळे होते, पण तरी पण एक मैत्री म्हणून त्या ठिकाणी ते दोघांची मैत्री त्या ठिकाणी टिकून होती. आणि याला विश्वास होता की टॉम त्या ठिकाणी निश्चितच आपल्याला मदत करेल. ठीक आहे, इथे आपण थांबूया आणि पुढच्या एव्हीकडे आपण वळू.